आणि तुम्ही बोलायचे तर बंद मग मी बोलेन. हे झालं तुमचं. सर बोलायला सुरुवात करा. सर तुम्ही सुरुवात करा. काय मार्गदर्शन केलं आज मनसे अध्यक्षांनी? देशासाठी, महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी आणि खास करून मराठी माणसासाठी मुंबई खूप महत्त्वाची आहे. निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण जे काही लोकांचं स्वप्न आहे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आणि तशा प्रकारची आखणी करूनच त्यांचं सगळं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे. आणि म्हणून बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत, त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आज मुंबई आपल्या हातात राहिली पाहिजे. मुंबई आपल्यापासून वेगळी करण्याचे त्यांचे स्वप्न आहेत, ते स्वप्न उद्ध्वस्त करायचं आहे. आणि मुंबई मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची आहे, ती आपली राहिली पाहिजे. आणि म्हणून साहेब नेहमी बोलतात की भांडणापेक्षा आणि वादापेक्षा आपल्यासाठी आज ही निवडणूक फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून आपण ही निवडणूक अत्यंत जोमात जोशात आपल्याला लढवायची आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई आपल्या हातात राखायची आहे. तेव्हा सीट इकडच्या तिकडे झाले असतील, काही सीट येतात, काही सीट जातात, काही लोकांना वाईट वाटतं, ही गोष्ट जरी असली तरी गेल्या 20 वर्षांमध्ये पहिल्यांदाच आपण निवडणूक लढतो आहोत युतीमध्ये. आणि म्हणून युतीचा धर्मही पाळायचा आपल्याला. आणि त्या ठिकाणी असणारी प्रत्येक जागा ही मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे आणि मराठी माणसांसाठी महत्त्वाची आहे. आणि म्हणून ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आहे, रात्र वैऱ्याची आहे. मुंबई मराठी माणसांसाठी या निवडणुकीमध्ये सगळं बाजूला ठेवून झोपून जाऊन काम करून मुंबई आपल्याला वाचवायची आहे. अशा प्रकारचा संदेश सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे. आणि मला वाटतं कार्यकर्ते पूर्णपणे चार्ज होऊन आता आपल्या मतदारसंघात ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेच्या सीट्स आहेत त्या ठिकाणी आपल्या लोकांनी जाऊन त्यांच्यात फॉर्म भरताना सहभागी व्हायचे आहेत. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला उमेदवारी मिळणार आहेत त्या ठिकाणी ते सहभागी होतील. सोबत आपल्या NCP सुद्धा आहे, त्या NCPच्या ठिकाणी सुद्धा काही सीट त्यांच्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपल्याला जाऊन उमेदवारीचा अर्ज भरताना सहभागी व्हायचे आहेत. आणि प्रचारामध्ये सुद्धा आपल्याला पूर्णपणे सहभागी होऊन आपापल्या वॉर्डमध्ये काम करायचं आहे. तर एका वॉर्डमध्ये आपली उमेदवारी नाही म्हणून दुसऱ्या वॉर्डात जायचं असं करायचं नाही. जिथे ज्याची उमेदवारी असेल त्या ठिकाणी असणाऱ्या उमेदवाराला पूर्णपणे, मग ती शिवसेनेची असेल, मनसेची असेल किंवा NCPची असेल, त्या ठिकाणी त्यांना मदत करायची आहे. अशा प्रकारचा संदेश राजसाहेबांनी आपल्या सगळ्या कोर टीमला दिलेला आहे. इतर पक्षांनी देखील एबी फॉर्म वाटण्यात आले, मात्र अद्याप मनसेकडून एकही उमेदवाराला एबी फॉर्म वाटण्यात नाही. आज एबी फॉर्म दिले जातील. आता साहेबांपुढे यादी जाईल पूर्ण आणि त्याच्यानंतर एबी फॉर्म हे राजगड कार्यालयातून सन्मान्य नितीश सरदेसाई आणि शिरीष सावंत हे त्या ठिकाणी असतील, ते त्याप्रमाणे माहिती देतील. जागा एबी फॉर्म आल्यानंतर तुम्हाला कळतील किती जागा आम्ही लढवतो आहोत. ते काय अजूनही जागा इकडे तिकडे शेवटच्या क्षणापर्यंत काही गोष्टी होत असतात, ते तुम्हाला कल्पना आहे. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, आतापर्यंत आमच्या पक्षाने 20 वर्षात स्वतंत्र निवडणुका लढवल्या आहेत, स्वबळावरती निवडणुका लढवलेल्या आहेत. कधीही आम्ही युती आघाडीमध्ये गेलो नाही. आम्ही इतर पक्षांना पाठिंबा निस्वार्थपणे, कुठलाही स्वार्थ न ठेवता दिलेला आहे. त्याचा काय मोबदला मिळाला आम्हाला ते तुम्हाला कल्पना आहे. ही पहिली निवडणूक आहे की ज्या निवडणुकीमध्ये आम्ही युतीमध्ये निवडणूक लढवतो आहोत. ठाकरे बंधू म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि त्याच्यामुळे युतीमध्ये निवडणूक लढवण्याचा अनुभव आम्हाला नाही, त्यांना अनुभव आहे. आणि त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये काही सीट इकडे तिकडे होतात. नाराजी जशी आमच्याकडे होईल तशी त्यांच्याकडे पण होईल. पण त्या नाराजांना मी एवढीच विनंती करू इच्छितो की अजून तुमचं वय आहे, तुम्हाला काम करण्याची संधी आहे. ही एकच निवडणूक नाही, अशी वारंवार निवडणुका आता ठाकरे बंधू लढवणार आहेत.
तेव्हा भविष्य आपलं उज्ज्वल आहे. थोडं साईबाबाचा संदेश जो आहे तुम्ही सांगितलं, श्रद्धा आणि सबुरी ही थोडी थांबायला. हिंदी में जानना चाहेंगे आज ईव्हीएम वरती आणि नरेंद्र मोदींवरती देखील टीका केली. ते म्हणले ईव्हीएम आणि नरेंद्र मोदी असल्यामुळे कुठेतरी अजूनही लोकांच्या मनामध्ये संशय आहे की ईव्हीएम इथे गोंधळ आहे, घोटाळा होतोय आणि म्हणून साहेबांनी ते भाष्य केलेलं आहे. आणि साहेबांनी हे पण सांगितलं, एक महानगरपालिकेच्या निवडणुकीला देशाचा पंतप्रधान जर प्रचाराला येणार असेल तर मला कळतच नाही. आणि पक्षाच्या ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. आणि म्हणून जोपर्यंत हा असं होणार आहे तोपर्यंत आपल्याला सावध राहायला पाहिजेत. आणि जे मुंबईचा लचका तोडायचा प्रयत्न करतायत ते त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करून टाकायचंय. आणि ते काम आता मुंबईकर जनतेचं आहे, मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं आहे. प्रत्येक मराठी माणसासहित मुंबईवरती प्रेम करणारा जो कोण भाषिक असेल, ज्या मुंबईने तुम्हाला भर भरून दिलंय ती मुंबई वाचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे. नंदगावकर साहेब जी राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जी राष्ट्रवादी आहे त्यांच्या मुंबई अध्यक्षा भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आलेली आहे. मला असं वाटतं या बाबतीतला प्रश्न तुम्ही जयंतरावांना किंवा शशिकांत रावांना विचारलं तर बरं पडेल असं मला वाटतं. त्याच्यावरती मी भाष्य करणं उचित नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे आज क्या डिस्कशन आज ते शिवसेनेला माहीत असेल. माझ्याकडे काही सीट्स होत्या, त्यातल्या सीट मी पक्षप्रमुखाच्या आदेशाप्रमाणे काही सीट हिंदी में जानना चाहेंगे आज राज ठाकरे जी ने आप लेकिन सत्ताधारी पार्टी की तरफ से लगातार हिंदू मुस्लिम की बात की जा रही है, उस पर राज साहब ने कुछ कहा, क्या कुछ मार्गदर्शन किया? वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या राहणारी लोक या महाराष्ट्रामध्ये ती आमची आहेत हे साहेबांनी केव्हाच सांगितलेलं आहे. काही ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम हे केलं जातं, जाती जातीमध्ये भेदभाव केला जातो, जाती जातीत भांडणं लावली जातात. म्हणजे धर्मामध्ये भांडणं लावायची, जातीमध्ये भांडणं लावायची, घराघरात भांडणं लावायची, हे काम इतर लोक करतायत. आम्ही जोडण्याचं काम करतोय, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम करतोय. मुंबईला आपण एकत्रितपणे राहून पुढे घेऊन जायचं आहे आणि विकास करायचा आहे, अशा प्रकारची भूमिका आमची आहे. नैरेटिव जो है सर, नैरेटिव में जानना चाहेंगे आज क्या बुनियादी मुद्दे जो है सड़क, पानी, बिजली, इस पर होता था, लेकिन इस बार ऐसा हो रहा है धार्मिक तुष्टिकरण के आधार पर नैरेटिव पूरा घूम। मुझे लगता है मेरी पार्टी जो है वो पार्टी का मूल ये विकास में ही है. हमने जब पार्टी बनाई तभी विकास के ऊपर ही हमने पार्टी के बारे में हमारा ब्लूप्रिंट भी हमने बनाई थी और उसके लिए विकास बिना छोड़े हम बात नहीं करेंगे. बाकी तो राजनीति है, राजनीति में सब बातें आने वाली है. नहीं, मुंबई देखो बहुत सालों का सपना है, जो गुजरात का सपना है, जो मुंबई उनको चाहिए. मुझे लगता है कि बड़े संघर्ष से 107 हुतात्मा देके मुंबई महाराष्ट्र के लोगों ने अपने पास रखी है. जो मुंबई आज भी देश को सबसे ज्यादा कर देती है. मुंबई को क्या मिलता है? वो मुंबई बचाना हमारा धर्म है और वो मुंबई बचनी चाहिए. उसके लिए मराठी से लेके मुंबई पे प्यार करने वाले हर भाषिक को, जिन्होंने आपको सब कुछ दिया है, रोजी रोटी सब, वो मुंबई को बचाने का काम हमारा आपका सबका है. इसलिए आप सब एक साथ मिलके अपनी जो भी नाराजगी होगी वो बाजू में रख के मुंबई को साथ ले जाना है. सर, कल आज राज ठाकरे जी ने नरेंद्र मोदी और ईवीएम की बात की. कल उद्धव जी ने भी कहा कि भाजपा वाले 2 गुजरातियों को मुंबई देने के खिलाफ. क्या कहते हैं? देखिए, पहली बात है कि मुंबई के नहीं पूरे हिंदुस्तान के, भारत के लोगों के दिल में ईवीएम के बारे में शंका कुशंका है और पक्का हमें पता है कि ईवीएम का प्रॉब्लम है, घोटाला है, जो भी है, और उसके ऊपर लोगों का भी शंका है. उसके साथ नरेंद्र मोदी जी ये देश के पंतप्रधान है. अब विधानसभा लोकसभा का चुनाव तो समझ सकते हैं, मगर मुंबई महानगर पालिका के चुनाव में या महानगर पालिका के चुनाव में भी अगर पंतप्रधान, देश का पंतप्रधान, जो देश के लोगों ने उनको चुन के लाया, वो मुंबई महानगर पालिका और महानगर पालिका के प्रचार में जाते हैं, वो हमें कोई उचित बात नहीं लग रही, क्योंकि वो
सभी देश के पंतप्रधान हैं। सत्ता नसली तरी मनसेचा दबदबा कायम अशा प्रकारचं देखील वक्तव्य आजच्या मेळाव्यामध्ये केलंय. काल पण होता, आज पण आहे आणि उद्या पण राहील. सत्ता काली नव्हती, आज येणार आहे आणि उद्या सत्तेत आम्ही बसणार. सर एबी फॉर्म कब तक बांटने वाले हैं, उसके बारे में थोड़ा कुछ बताइए सर. एबी फॉर्म के बारे में फाइनल बताइए. एबी फॉर्म कब तक देने अभी वाले हैं? साहब के पास हम लोग जा रहे हैं और उम्मीदवारों की यादी दी जाएगी. बाद में साहब उम्मीदवार तय करेंगे और ये भी फॉर्म दिया. तर संतोष झुरी आज मेळाव्यात पाहायला मिळाले. 194चा तिढा सुटला गेलाय का मागच्या अनेक दिवसांपासून? हो, संतोष झुरी माझा कडवट कार्यकर्ता आहे, कडवट महाराष्ट्र सैनिक आहे. आतापर्यंतच्या लढाईमध्ये तो आमच्या सोबत राहिलेला आहे.